मैत्र जीवाचे म्हणजे हे दोन जे मित्र होते भागवत शेठ कीर आणि सावरकर यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांच्या सावरकर भवनामध्ये जे वरती गॅलरी आहे थिएटर आहे त्याच्या बाहेर हे दोघांचे महापुरुषांचे पुतळे बसवत आहोत आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ते कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचे आपण सर्वांना साक्षी व्हायचं आहे कारण हा एक वेगळा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला पार पाडायचा आहे। 8 मार्च रोजी दादर येथे महामानव भागोजी कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा अनावरण आणि अभिवादन सोहळा। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सोहळा। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती। मुंबई दादर येथे 8 मार्चला महामानव भागोजी कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे व अन्य मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि महामानव भागोजी कीर यांचे नातू हे देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत। शुक्रवारी दिनांक 8 मार्च 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुतळा अनावरण व अभिवादन सोहळा आयोजित केला आहे। या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेखा अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ मुंबईचे अध्यक्ष श्री नवीनचंद्र बांदिवडेकर, पदाधिकारी श्री प्रकाश कांबळी, किशोर केळसकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सदस्य श्री महेश कुलकर्णी यांनी पत्रकारांना माहिती दिली। पाहूया काय म्हणाले नवीनचंद्र बांदिवडेकर। नमस्कार, मी नवीनचंद्र बांदिवडेकर, माझ्यासोबत आहेत महेश कुलकर्णी, हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सावरकर राष्ट्रीय स्मारक मिळून आम्ही एकत्रित येऊन हा जो उपक्रम आहे मैत्र जीवाचे हा आम्ही उत्सव म्हणून साजरा करत आहोत। 8 मार्चला शिवरात्रीच्या तिथीला जन्मलेले आणि शिवरात्रीच्या तिथीला मृत्यू पावलेले असे कैलासवासी महामानव भागवत शेठ कीर यांना मानाचा मुजरा करण्यासाठी, यांना मानवंदना देण्यासाठी, खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही ह्याच इमारतीमध्ये वरती जो सभागृह आहे तिथे मोठ्या संख्येने जमत आहोत। ह्या उपक्रमासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर असे ह्या उपक्रमासाठी येत आहेत। वरती दोन्ही महामानवांचे पुतळे यांचं अनावरण ह्या मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचप्रमाणे सावरकरांचे नातू रणजित सावरकर आणि भागोजी शेठ कीरांचे नातू अंकुर कीर हे सुद्धा ह्या उपक्रम हा जो होणार आहे उत्सव साजरा करणार आहोत त्यासाठी येत आहेत। मोठ्या संख्येने पूर्ण मुंबईपासून अगदी रत्नागिरी, रायगड, पालघर अशा ठाणा ह्या ठिकाणावरनं बरीच लोक ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि हा कार्यक्रम करतो त्याच्या मागचं आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की जे काळाच्या पडद्याआड गेलेली ही जे महामानव भागवत शेठ कीर आहे त्यांच्या कार्याला उजाळा देणे आणि सावरकरांचे ते मित्र होते आणि सावरकर आणि भागोजींनी मिळून जे काही कर्तृत्व केलेलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सगळ्याचं पुनरेकदा जनतेसमोर जगासमोर आणणं इतिहास आणि त्याच्यासाठी हा संकल्प आहे की जो महाराष्ट्र राज्याने जे 23 नोव्हेंबरला येऊन इथे घोषणा केली मीडियासमोर की 2 महामानवांचे स्मारक मुंबईमध्ये आम्ही बांधणार आहोत, म्हणजे नानाशंकर शेठ आणि भागवत शेठ कीर या दोन्ही महामानवांचे जे स्मारक होणार आहेत त्यातलं भागवत शेठ कीरांचं स्मारक हे भागवत शेठ कीरांनी जी 9 एकर भूखंड दान केलं आहे हिंदू स्मशानभूमी म्हणून त्यातच व्हावं अशा आमच्या सगळ्यांची मनोमन इच्छा आहे आणि त्यासाठी हा संकल्प आहे। त्यासाठी सर्वांनी इथे मोठ्या
ताकदीने आणि शक्तीने इथे उपस्थित राहायचं आहे, एवढंच तुम्हाला मी आव्हान करत आहे. धन्यवाद. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे सदस्य महेश कुलकर्णी यांनी काय मागणी केली पाहूया. याचबरोबर आणखीन एक मला असं ती सूचना जी द्यावी वाटते ती म्हणजे की हे जे महामानव आहेत त्यांचं कार्य हे शालेय अभ्यासक्रमामध्ये पण आलं पाहिजे, कारण तिथून पुढं सुरुवात होते आणि लोकांना परिचय होतो. तर हे प्रकर्षाने जाणवतं की एवढं मोठं कार्य केलेल्या माणसाचा कोणताही रेफरन्स हा इतिहासाच्या पुस्तकामध्ये कोणत्याही इयत्तेच्या इतिहासाच्या पुस्तकात काही आलेला नाही आहे. तर तो मोठ्या प्रमाणात आला पाहिजे, कारण क्रांतिकार्य चालतं पण त्याच्यामागं त्याला अर्थसहाय्य करणारी खूप मोठी यंत्रणा असते. की जसं पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आहेत, तर त्यांचा कुठेतरी थोडासा रेफरन्स येतो, पण भागोजी शेटकीरांचा मात्र असा रेफरन्स येत नाही. तर त्यामुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा ही गोष्ट ॲड केली पाहिजे असं वाटतं. तर त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करावेत अशी आपल्याला विनंती आहे. बरोबर. धन्यवाद. तरी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान, श्री गणेश मंदिर उद्यान समोर दादर पश्चिम मुंबई येथे सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बांदिवडेकर यांनी केले आहे. गणेश तळेकर, नंबर 1 निर्धार न्यूज, मुंबई.